करतेस तू? माझ्या मोक्षाला माझ्यापासून दूर केलास? हा, काय मिळालं तुला हे करून? आत्या मला लागतंय. काय भरवलंस तिच्या मनात? आई मुलीचं नातं तोडलंस? बस, नातं तोडलं. मोक्षापासनं एक दिवस लांब राहिलीस तर एवढा त्रास होतोय तुला? अगं मग त्या मुलीचा विचार कर जी आयुष्यभर तिच्या बाबांच्या प्रेमासाठी वनवास भोगते. तू माझ्या बाबांना माझ्यापासून लांब केलंस. अगं तुझ्यामुळे लहानपणापासून त्यांनी साधं माझ्याकडे कधी बघितलं नाही का माझ्याशी बोलले नाहीत, मला प्रेमाने जवळही घेतलं नाही. कोणामुळे? तुझ्यामुळे. का केलंस ग तू असं? काय मिळालं तुला हे करून? आणि तू तू नातं तोडायच्या गोष्टी करतेस. आजवर मी गप्प बसले आत्या, पण ह्या पुढे मी अन्याय सहन करणार नाही. ह्या पुढे जर तू अशी वागलीस ना तर 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 काय धमकी देतेस मला? नाही, चेतावणी. मी काय काय करू शकते ना याची कल्पना नाहीये तुला श्रावणी. तू काय केलंयस ना हे मला सगळं चांगलंच माहिती आत्या. मला ओळखलं नाहीयेस तू अजून. आणि मी कोण आहे तुला नीट कळलेलं नाही. नागिनीच्या शेपटीवरती पाय दिलाय, डसल्याशिवाय राहणार नाही. विष कसं उतरवायचं हे मला चांगलंच माहिती. प्रेमाने सांगते, परत हा असला प्रकार माझ्या बरोबर करायचा नाही. श्रावणी बस कर, खूप बोलली आहेस. सोडणार नाही तुला.